एक किलोचा अर्धा अर्धा किलोचा असा आहे. आणि बघा एवढ्या किनाऱ्यावर मस्त स्पॉट बनवला ना. स्पॉट भारी आहे ना. खुर्च्या, टेबल बसायला, छप्पर बनवलं आहे, लाईट पण, मोबाईल पण चार्ज करू शकतात पाहिजे ते. बघा ही वायरिंग गेले. साईलला उचलत पण नाही. साईल नारळ बघा कसं उचलायला लागलाय. हे बघा किती घेऊन आला. हो अजून एक इकडे एक टाकला आहे. आणि हे बघा इकडे 2 आहेत आणि 3 कुठे आहेत. तिकडे पुढे पण बोलतो 3 नारळ टाकल्यात. आता हे ठेवलेले नारळ अशी गोणीत भरवलेले आहेत. काम 25 केलं आज. नारळाचं काम 25. फिशिंग स्पॉट आहे. आम्ही इकडे हातगरे घेऊन येतात पकडायला. बघा हा तला आहे. ह्या तल्यामध्ये आम्ही गरे घेऊन येतो. आणि पावसाळ्यामध्ये इकडे आम्ही गोड्या चिंबोऱ्या पकडायला येतात. हे झाडाची बुडं दिसतात ना, इकडे गोड्या चिंबोऱ्या असतात. ह्या लाईन. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही वाडीमध्ये आल्यात. हे शेत आहे. इकडे आम्ही मासली पकडायचे, पण आता पाणी भरपूर आटलं आहे म्हणून आज आम्ही असे टाईमपास करत नारळ शोधायला जातो. ते बघा नारळाचं झाड आहे वरती. इकडे पडल्यात वाटतं नारळ. हे बघा एक नारळ पडला आहे. अजून पडल्यात का बघूया. आज फक्त नारळाचं ब्लॉक टाकणार आहे. नारळ शोधा वरती झाल्यात. ह्या नारळावर झाल्यात पण कोणतरी उचलून नेतात वाटतं. एकच भेटला. इकडे आता दुसरीकडे बघतो. बघूया एक कसं आहे. मस्त आहे नारळ. हे शेत आणि हा साईल नारळ शोधायला लागलाय. हा कचरा किती झाला आहे. नवीन रस्ता बनवला लागला. इकडून आम्ही पहिला मासली पकडायला भरपूर जायचे, पण आता सध्या कोणी येत नाही म्हणून आता नवीन रस्ता बनवलेला आहे. किती कचरा झाला आहे बघा. आता या जंगलातून जायला गेला आम्हाला. इकडे पावसाळ्यात भरपूर पाणी जमतं आहे. आता पाणी पूर्ण आटलं आहे, पण पाऊस कधीपासून पडला नाही. हे पाण्याला अडकलं बघा. मी बघ पाण्याला अडकला. केळीची झाडं पूर्ण कचरा झाला आहे. पूर्ण जंगल. इकडे केळीची झाडं. आता आम्ही आलो दुसऱ्या ठिकाणी नारळ शोधायला. आता बघू मिळतात का. हे बघा साईलला नारळ केवढे भेटलात. साईलला उचलत पण नाही. साईल नारळ बघा कसं उचलायला लागलाय. हे बघा किती घेऊन आला. हो अजून एक इकडे एक टाकला आहे. आणि हे बघा इकडे 2 आहेत आणि 3 कुठे आहेत. तिकडे पुढे पण बोलतो 3 नारळ टाकल्यात. 3 4 हातात आहेत. 7 झाले. एक तिकडे आहे 8. इकडे 2 10 आणि हा इकडे 1 आहे. 11 नारळ झाले टोटल. हे बघा नारळाची झाडं. ही पूर्ण नारळाची झाडं आहेत. हे सुपारीचं झाड कसं पडलं आहे. ते सुपारीचं झाडं जुलून जाऊ. हे बघा व्हिडिओ काय भारी वाटते ना. सुपारीचं झाडं जुलून एक नंबर वाटते ना. आता मी पडता पडता राहिला. आता आलो आहे दुसरीकडे. हे इकडे फणसाचं झाड पडलं आहे बघा. फणसाची पानं कशी झाल्यात, कोमजल्यात. इकडे पण काय नाही पडलं. पाणी पूर्ण खराब झालं आहे रे देवा. काला 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 झालं आहे पाणी. मासली पण मेल असेल वाटतं याच्यात, एवढं पाणी खराब झालं आहे. साईल ये पुढे बघूया. हे बघा आहे ना, हे बाटली आंब्याचं झाड आहे. आंबे काय होते त्याला माहिती आहे का. एक व्लॉग बनवला आहे आम्ही तिकडचा बाटली आंब्याचा. तुम्ही बघू शकता, व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये जाऊन बघा. इकडे पण एक नारळाचा स्पॉट आहे. नारळ आहे एक मस्त. नारळाचं झाड आहे एक. त्याला नारळ मस्त होतात मोठे मोठे. बघू आता पडल्याला का दाखवतो. असले तर भेटतील. व्हिडिओ चालू ठेवा, कारण इकडे जास्त कोण जात नाही. पण कसं आता नारळाचं कोण गेलं असेल वाडीत सांगू नाही शकत. नारळ भेटतीलच असं. इकडे जास्त आता कचरा तर नाही, म्हणजे कोण ना कोण येत असेल नारळ शोधायला. नारळ भेटायची शक्यता कमी आहे.
कोण ना कोण येऊन गेलं आहे. एक तरी पडलाय का नाही काय माहीत. एक पण नाही पडलाय नारळ. सर्व उचलून नेलं वाटे. हे बघा कसे याचे माडाचे झाडं झाल्या बघ एवढ्या पडल्यात. आणि हे नारळाचं झाड आहे बघा. ह्याच्यावर भरपूर नारळ मिळतात. पण असं वाटतं कोणतरी येऊन शोधून गेलं नारळ. भेटले असेल त्याला 100% भेटले असेल इकडे नारळ. आणि इकडे नारळ असतात. इकडून कधी खाली हाताने नाही जात. इकडे नारळ भेटतात. पण इकडे कोणतरी येऊन गेलं म्हणून नारळ नाही गेले. कारण आता गणपतीचा टाईम आला आहे ना. सर्वांना नारळाची गरज असते मोदक बनवण्यासाठी. त्यासाठी सर्वजण येतात वाडीत नारळ शोधायला. ते आम्हाला 11 भेटले. ते 11 नारळावरच जायला गेलो होते आम्हाला. त्याच्यावरती अजून एक पण नाही भेटला. भेटायला तर पाहिजे होते. पण इकडे भरपूर माणसं येऊन गेली वाटतं शोधून. त्यासाठी नारळ नाही भेटत. जाम कचरा झालेला. ती तल्यामध्ये झाडं येतात ना शेवालीसारखी, ती झाडं भरपूर झालेली. त्यासाठी यावर्षी मासलीच नाही. आणि पाऊस पण लेट पडला तर तला आटलेला वाटतं. तर मासली काय नाही. आणि कचरा आत्ताच काढला आहे. काहीतरी 10-15 दिवस झाले असेल तल्यात कचरा झालेला. तो काढला. नगरपालिकावाले आलेले, त्यांनी कचरा काढला. आता तल्यात काय आहे का नाही बघून. आता व्हिडिओमध्ये तर दाखवतो कचरा तुम्हाला कसा काढलेला आहे. त्याला पूर्ण साफ केला आहे. हे बघा इकडे बघा बसायला वगैरे कसं केलं आहे. हे फक्त हे खोपट बनवलेलं तुटलं आहे. आणि हा बाकडा. आणि हे बघा टेबल. इकडे सर्व पार्टीला वगैरे आहे बघा. खुर्च्या वगैरे आहे बघा टेबल. आणि इकडे बोर्ड पण लावलं आहे बघा. एवढ्या जंगलामध्ये पण बोर्ड लावलेला आहे. बघितलं का केवढी प्रगती केली एवढ्या जंगलात. आणि हे बघा हे तलं ह्याच्यात कचरा होतं ना. तुम्ही इकडे पूर्ण तल्यात जरी नजर मारली ना तर तुम्हाला एक टिपका पण पाणी दिसणार नाही. एवढा कचरा होता. आता हे सर्व तलं साफ केलं आहे. हे बघा ते कचरा दाखवतो तुम्हाला थोडंसं आहे त्याच्यातलं. हे बघा हे दिसतात का ही फुलासारखी हिरवी पानं. हे कचरा होतं पूर्ण तल्यात. काहीच दिसत नव्हतं तल्यामध्ये. हे आता पूर्ण साफ केलं त्याला. आणि ही झाडं पण नव्हती. ही बघा झाडं केवढी आली. आम्ही या इकडे उभं राहून गरे टाकायचे. आता गरे पण टाकू नाही शकत. तर एवढी जागा आहे गरे टाकण्यासाठी. बघा इथून एवढी बस झाली. खूप मोठी मोठी मासली आहेत. कटले, रोहू, घासकटर आहेत. आणि कुर्ला मासा खतरनाक आहे. मोठा 1-1 किलोचा, अर्धा किलोचा असा आहे. आणि बघा एवढ्या किनाऱ्यावर मस्त स्पॉट बनवला आहे ना. स्पॉट भारी आहे ना. खुर्च्या, टेबल, बसायला, छप्पर बनवलं आहे. लाईट पण, मोबाईल पण चार्ज करू शकतात पाहिजे ते. बघा ही वायरिंग गेले. हे बघा इकडे ठेवलेत ते नारळ. आणि दुसरे ह्या साईडला कुठेतरी ठेवलेत. ठेवलेलाच आहे तो. आखे ठेवले आहेत. आता हे ठेवलेले नारळ आखे गोणीत भरलेले आहेत. काम 25 केलं आज. नारळाचं काम 25. साहिल कसा काढायला लागला पटापट. बंटी भरायला लागलाय. शोधून कंटाळले शेवटी नारळ. इकडे भेटले तेच आम्हाला 11. पुढे काहीच नाही. पुढे फक्त 3 भेटले. ते गोणीमध्ये टाकले ते तेवढेच. इकडे आहे तिकडे साहिल. या साईडला टाकलेले ना का काढले. इकडे टाकलेले ते काढले का. टाकणार जरा डोक्यात. खपले का. खपले ना. चला माणूस आला आमचा नारळ घेणारा. वाट बघतो शेवटी आला तू. तर साहिल शोधतो. साहिल अजून विश्वास नाही होत. खपल्या तसं वाटत नाही त्याला. कुठेतरी राहायलाय सांगते. चल घे चल गोन आता पटकन. फोन करणार होता तुला. आता गोन घेत नाही आहे. साहिलला बोलतो साहिल तूच घे. एक नंबर लागतो. बंटी खेचत घेऊन चाललाय. सांगितलं एवढी वजन गोन कोण उचलायची.
तो खेचपाडत कसा घेऊन गेला. तो आता विचार करत असेल मी कुठच्या कुठे आला. असाच विचार करत असेल तो. सांगेल हे सांगेल घेऊन आले असते कसे तसे. मी नुसता झाला सांगते. घरी सांगते गेम खेळला असं बरं झालं असं सांगते. असं बोलायला लागलं. सांगते मी गेम खेळत होता तर बरं होतं. चाललाय खेचत खेचपाडत चालले बघ कसे कोण. चला आता व्हिडिओची एंडिंग करतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.